सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अशोकराव तावरे यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप करीत त्यांनी मंत्रालयासमोर 21 नोव्हेंबरपासून उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे। या संदर्भात ते नेमकं काय म्हणतात ते पाहूयात। नमस्कार, मी अशोकराव तावरे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे। साहित्यिक म्हणूनही माझी काही पुस्तकं प्रकाशित आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावर आधारित विकासाचा राजमार्ग हे मराठीत व हायवे ऑफ डेव्हलपमेंट हे माझे पुस्तक इंग्रजीत प्रकाशित आहे। या पुस्तकांसाठी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व स्वतः गडकरी साहेब यांनी लिखित शुभसंदेश दिले आहेत आणि या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकांचं प्रकाशन संपन्न झालं होतं। आज मला या ठिकाणी सांगायचं आहे की सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना अनेक गुंड प्रवृत्तींचा जो आहे तो धोका सातत्याने निर्माण होत असतो आणि अनेकदा विधायक कामं करत असताना अशा प्रवृत्तींना सामोरे जावं लागतं। अनेक समाजाचे प्रश्न मंत्रालय स्तरावर मार्गी लावण्यासाठी मी नेहमी प्रयत्नरत असतो। माझे एक नातेवाईक अक्षय रमेश गायकवाड यांचे चुलते व माझे सख्खे काका यांचं ज्यावेळेस 5 वर्षापूर्वी निधन झालं त्यावेळेस संपूर्ण कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळवून देणे निशुल्क तसेच फरारी आरोपींना पकडण्यासाठी मी पोलीस अधीक्षक पुणे यांच्याकडे मोठा पाठपुरावा करून ती कार्यवाही पूर्ण केली होती आणि यानंतर सदर गायकवाड बंधूकडे कधी मी मदतीची कोणती मागणी केली नव्हती का काही नाही। याउलट ते कुठेही सरकारी कार्यालयात वगैरे माझ्या नावाचा गैरवापर करायचे। 3 महिन्यापूर्वी अक्षय गायकवाड हा माझ्या घरी आला व मला सांगितलं की माझा मित्र एक संकेत उर्फ मॉन्टी नाणेकर जो आहे त्याच्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी MPDAची कारवाई केली आहे आणि त्याच्यावर असलेले 2 गुन्हे आहेत ते खोटे आहेत आणि फिर्यादीने तसं कोर्टापुढे लिहून दिलेले आहे। मी त्याला याबाबत मंत्रालयामध्ये चौकशी करतो आणि याच्यात शासनाकडून MPDA रद्द होण्याबाबत काय कार्यवाहीची प्रक्रिया असेल ती सांगतो असं सांगितलं, परंतु या व्यतिरिक्त मी कोणती मदत करू शकणार नाही हेही स्पष्ट केलं आणि त्यानंतर मंत्रालयात गृहविभाग पोल विषय 3B येथे चौकशी केली असता आरोपी जरी असला तरी शासन त्याला बाजू मांडण्याची संधी देते आणि त्यानंतर हे प्रकरण अपर मुख्य सचिव व सल्लागार कमिटीकडे जातं आणि त्यामध्ये जे होईल ते कळवलं जातं आणि यासाठी जी असलेली प्रक्रिया त्यांनी सांगितल्यानंतर नागपूर येथील एका व्यक्तीकडनं सदर कारागृह जे नागपूर सेंट्रल जेल येथे अर्ज पाठवले। त्या अर्जावर संबंधित आरोपी जो आहे तो कारागृहात आहे तो संकेत नाणेकर आणि तेथील कारागृह अधीक्षक यांच्या सहाय्याने तो मंत्रालयामध्ये गेला आणि त्यानंतर त्याची सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये यांनी जी बाजू मांडली होती की 2 गुन्हे खोटे झाले त्याच्यातील फिर्यादींनी कोर्टापुढे लिहून दिलेले की यांनी तो गुन्हा केला नाही आणि पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केला। त्याबाबत नंतर 3 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयात मॉन्टी नाणेकर याच्या एका केसची सुनावणी होती आणि त्यामध्ये सदर समझोता त्यांनी उच्च न्यायालयात मांडला होता, परंतु तो उच्च न्यायालयाने तो फेटाळला आणि जर उच्च न्यायालयाने जर तो समझोता फेटाळला असेल तर शासन अपर मुख्य सचिव किंवा ॲडवायझरी कमिटी तो कसा मान्य करेल आणि त्याप्रमाणे संकेत नाणेकरची जी आहे ती MPDA कारवाई जी आहे ती कायम करण्यात आली आणि ती बाब मी यांना कळवली सुद्धा। परंतु हा अक्षय गायकवाड असेल, त्याचा भाऊ कुमार गायकवाड असेल, त्याचप्रमाणे अनिकेत नाणेकर, त्याचे वडील जगदीश नाणेकर हे माझ्या घरी येऊन रात्री अपरात्री मला पार्किंगमध्ये खाली बोलावून की आम्ही खूप डेंजर आहे, जर ती MPDA कारवाई रद्द नाही झाली तर मग अनिकेत नाणेकर, मॉन्टी नाणेकर हे काही करू शकतात, खून करू शकतात, संपवू शकतात। स्वतः अनिकेत नाणेकरने तशी धमकी दिली MPDA कारवाई रद्द झालीच पाहिजे। परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे की मुख्यमंत्री सचिवालयात आमच्या ज्या ओळखी आहेत त्या आम्ही सामाजिक कामासाठीच वापर करत असतो। कुठं खेड पोलीस चौकी सुरू करणे किंवा एखाद्या पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणे अशा प्रक्रियेमध्ये मी कधी मदत करत नाही आणि त्यांना ते सांगूनही ते वारंवार मला धमकावत असल्यामुळे गेली 1-1.5 महिना जी आहे माझी मानसिक परिस्थिती जी आहे ती बिकट झालेली आहे। माझी आई गेली 2 महिने गंभीर आजाराने आजारी आहे, ती 10 दिवस दवाखान्यात होती, आता तिला माझ्या घरी सलाईनवर उपचार चालू आहेत आणि माझ्या मुलगा जो आहे 2 महिन्यापूर्वी शिक्षणासाठी इंजिनिअरिंगसाठी बाहेर गेलेला आहे। माझ्या भावाच्या मुलीचा विवाह 10 दिवसांनी आहे आणि असं असतानाही वारंवार फोन करून त्रस्त करत आहेत आणि त्यातून मला यांना सांगायची सुद्धा भीती वाटते की तुमचं आता होऊ शकणार नाही, कारण जर यांना सांगितलं होऊ शकणार नाही तर हे पुन्हा मग मला कधी जीवे मारतील याची शाश्वती नाही आणि त्यामुळं मी 4 दिवसापूर्वी पोलीस प्रशासनाला सुद्धा अर्जाद्वारे सर्व कळवलेलं आहे आणि याबाबत जर मला न्याय मिळाला नाही तर मी 21 नोव्हेंबरपासून मंत्रालयासमोर आंदोलन धरणार आहे। कारण जर अशा जर गुंड प्रवृत्ती जर समाजामध्ये जगणं अवघड करत असतील आणि
त्याबाबत नक्कीच न्याय मिळाला पाहिजे. एवढंच नाही तर अक्षय गायकवाड यांनी सांगितलं की आमदार महेशदादा लांडगे यांनी एक फोन केल्यामुळं त्याचा मॉन्टी नाणेकरचा भाऊ जो अनिकेत नाणेकर याच्यावरची तडीपारीची कारवाई रद्द झाली. तरी मी त्याला सांगितलं महेशदादा लांडगे असं करणार नाही, आणि जर त्यांनी तुम्हाला सहकार्य केलं असेल तर MBTA कारवाई त्यांच्याकडे न्याय मागा. आणि जर अशा पद्धतीने जर माझ्या जीवाला धोका असेल तर मी खेड पोलीस स्टेशनला किंवा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालाही कळवलेलं आहे, गृह विभागालाही कळवलेलं आहे. आणि मला याबाबत माझ्या जीवाला धोका आहे आणि यांच्यापासून निश्चितच माझा खून होऊ शकतो, आणि हे सुद्धा समाजाला पोलीस प्रशासनाला कळावं यासाठी मी हे व्हिडिओच्या माध्यमातून माझं मत व्यक्त करत आहे. धन्यवाद.